फर्स्ट ऑफ ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. क्लास 12 बोर्ड एक्झामला आता थोडेच दिवस बाकी आहे आणि या टाइम पिरियडमध्ये मॅक्झिमम स्टुडंट्स जो प्रॉब्लेम फेस करतात तो प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम ऑफ ओव्हर थिंकिंग. तसेच इन बिटवीन पेपर्स जे गॅप मिळते त्या गॅप मध्ये सुद्धा ते सेम प्रॉब्लेम फेस करतात. ते नेहमी विचार करत असतात बोर्ड एक्झाम मध्ये त्यांना किती मार्क्स पडतील, त्यांना जर चांगले मार्क्स मिळाले नाही तर काय होईल, एक्झाम मध्ये जो स्कोर त्यांना एक्सपेक्टेड आहे तो स्कोर मिळाला नाही तर काय होईल. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्लास 10th मध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळाले होते बट 12th मध्ये कमी मार्क्स मिळाले तर लोक काय विचार करतील. लोक काय विचार करतील याचा विचार आपल्याला करायचाच नाही आणि फ्युचरचा सुद्धा आपल्याला विचार आजच करायचा नाहीये. बिकॉज आपण फ्युचर प्रेडिक्ट करू शकत नाही. आपल्या प्रेझेंट मधल्या ऍक्शन्सवरच आपलं फ्युचर डिफाईन होईल आणि प्रेझेंट मध्ये जे ऍक्शन्स आहे आपल्या ते आहे ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर थिंकिंग मध्ये टाइम वेस्ट करणे. एक्झामचा अननेसेसरी प्रेशर येईल बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग. एक्झामचा स्ट्रेस येईल आणि त्यामुळे आपल्याला एन्झायटी फील होईल. आपला सेल्फ बिलीफ कमी होत जाईल. जर तुम्ही वर्षभर चांगल्या प्रकारे प्रिपरेशन केली असेल, हार्डवर्क केलं असेल तर तुम्हाला एक्झामला घाबरण्याची काही गरज नाही. बी कॉन्फिडंट फॉर द एक्झाम. विदाउट फिअर एक्झामला फेस करा. सेल्फ बिलीफ ठेवा. तुमचा स्कोअर चांगलाच असेल. तुम्हाला एक्झामचं जास्त टेन्शन पण घ्यायचं नाही तर एकदम रिलॅक्स पण राहायचं नाही. तुम्हाला तुमचा स्टडी रेग्युलरली करायचा आहे. जितका जास्त वेळ स्टडीला द्यायला होईल तितका जास्त वेळ स्टडीला द्यायचा आहे आणि सेल्फ बिलीफ ठेवायचा आहे.